नमस्कार मंडळी, मी दिव्या तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आपला भरपूरसा वेळ हा किचनमध्ये जात असतो। प्रत्येक लेडीजलाच किचन क्लीन अँड ऑर्गनाइज ठेवायला आवडतं। बट किचनमध्ये काम करताना आपण भरपूरशा अशा चुका करतो ज्यामुळे आपलं नुकसान होतं। तर आज मी तुमच्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये अशाच काही चुका शेअर करणार आहे ज्यात आपण आवर्जून टाळल्या तर आपलं नुकसान होणार नाही। तर मैत्रिणींनो, एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ जर आवडला तर कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिली चूक, मला तरी वाटत असेल की ही चूक भरपूर बायकांच्या हातून चुकीने घडत असेल, ती म्हणजे आपल्या प्रत्येकाच्याच घरी किचनमध्ये अशा प्रकारचा खलबत्ता असतो। याचा उपयोग आपण फक्त स्वयंपाक करताना करतो आणि बाकी वेळेस आपण असाच तो ओपन स्टोअर करतो। बरेचदा हा खलबत्ता आपला रात्री देखील असाच ओपन स्टोअर असतो। तर आपल्या किचनमध्ये कॉकरोच असतील, किडे असतील तर मग ते या खलबत्त्यावरून जातात। तर अशा वेळेस आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, हा खलबत्ता कोणत्या तरी वस्तूने झाकून ठेवायचा। तर मी माझ्या खलबत्त्याला असे एक पुष्ट्याचं झाकण तयार केलेलं आहे। जेव्हा मला या खलबत्त्याचा यूज करायचा नसतो तेव्हा मी खलबत्ता असा या पद्धतीने झाकून स्टोअर करून ठेवते। आणि स्वयंपाक करताना नेहमी एक काळजी घ्यायची आहे की खलबत्ता अगोदर पाण्याने वॉश करायचा आणि त्यानंतरच मग तो यूजमध्ये घ्यायचा। घरातला सगळा स्वयंपाक आवरला की आपल्या लेडीजला गॅस ओटा क्लीन करायची सवय असते, मला देखील आहे। बट नेहमी आपण एक चुकी करतो की गॅस ओटा डायरेक्टली क्लीन करतो। तर नेहमी आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की सर्वात प्रथम गॅस सिलेंडरची बटन बंद करायची आणि त्यानंतरच गॅस ओटा क्लीन करायचा आहे। त्या व्यतिरिक्त तुम्ही बऱ्याचदा नोटीस केलं असेल की आपल्याला गॅस क्लीन करायचा असेल तर आपण बर्नर ओपन ठेवूनच क्लीन करतो। तर ही चुकी देखील आपल्याला करायची नाहीये, ही देखील चुकी आपल्याला करायची नाहीये। तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, गॅस चांगला क्लीन केला की आपल्याला एक ओला कापड घ्यायचा आहे आणि त्यानेच गॅस 2-3 वेळा चांगला पुसून घ्यायचा आहे। यामुळे काय होईल, गॅस बर्नरमध्ये पाणी सुद्धा जाणार नाही। त्या व्यतिरिक्त गॅसच्या भोवती जास्त मेस क्रिएट होणार नाही। तुम्हाला गॅस ओटा क्लीन करायला जास्त वेळ देखील लागणार नाही। मैत्रिणींनो, बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की किचनमध्ये गॅस ओट्याच्या पाठीमागे अशी खिडकी असते। तर माझ्या देखील किचनमध्ये अशीच खिडकी आहे। आपण रोज काय करतो, गॅस ओटा क्लीन करतो पण ही खिडकी मात्र क्लीन करायला विसरून जातो। किचनमध्ये असल्यामुळे, त्या व्यतिरिक्त गॅसच्या पाठीमागे असल्यामुळे त्यामध्ये खूप डस्ट क्रिएट होते आणि त्यामध्ये एक चिकटपणा येतो आणि बऱ्याचदा ती धूळ आपण स्वयंपाक करताना आपल्या स्वयंपाकात देखील मिसळू शकते। त्यामुळे रेग्युलर जरी पॉसिबल नसलं तरी हप्त्यातून 2दा ही खिडकी आपल्याला क्लीन करायलाच हवी। आपल्या प्रत्येकाच्याच किचन ओट्यावरती गॅस व्यतिरिक्त छोटं मोठं भरपूर सामान ठेवलेलं असतं। त्यामुळे आपण ओटा क्लीन करताना ते सामान न उचलता त्याच्या आजूबाजूचाच एरिया क्लीन करतो आणि त्याचा खालचा एरिया तसाच असतो। त्यामुळे त्या वस्तूंच्या खाली सुद्धा डस्ट जमा होऊ शकतं, छोटे किडे होऊ शकतात। त्यामुळे मी तुम्हाला म्हणेल की तुम्हाला जर किचन ओट्यावरती छोटं सामान ऑर्गनाइज करायचं असेल तर ते सामान बास्केटमध्ये किंवा छोट्या रॅकमध्ये ठेवा। आजकाल आपण टिफिनसाठी अशा टाईपचे एअर कंटेनर यूज करत असतो, माझ्याकडे देखील आहे। पण तुम्ही बऱ्याचदा नोटीस केलं असेल की भाजीचा रस्सा किंवा ऑइल असं झाकणांच्या आतमध्ये जातं। आपण जर ते असेच घासणीने घासले तर ते निघत नाही आणि मग त्यामध्ये काही दिवसांनी फंगस क्रिएट होतात आणि ते आपल्या शरीरासाठी किती हानिकारक आहे हे प्रत्येकालाच माहिती आहे। तर मी म्हणेल, हे रोज जरी पॉसिबल नसलं तरी हप्त्यातून 2दा अशा टाईपच्या ब्रशने हे डब्यांचे झाकण क्लीन करून घ्यायचे। यानंतरची नेक्स्ट चूक ही तर भरपूर लेडीजच्या हातून घडलेली असेल। बऱ्याच जणांना आपली सिंक किंवा स्टीलचे जे नळ असतात ते हार्पिकने क्लीन करायची सवय असते। त्यामुळे त्या सिंकला खूप चांगल्या प्रकारे चमक येते, पण चुकीने जरा ते हार्पिक त्या स्टीलवर राहून गेलं तर त्यावर एक काळा डाग पडतो। तर आपल्याला ही चुकी चुकूनही करायची नाहीये। आपल्याला नळ क्लीन करायसाठी किंवा सिंक क्लीन करायसाठी हे हार्पिक यूज करायचं नाहीये। तुम्हाला जर सिंक क्लीन करायचं असेल तर ते रेग्युलर क्लीन करा, जेणेकरून सिंक खराब होणार नाही। आणि जर खूप जास्तच घाणेरडं झालं असेल तर आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये लिंबू सोडा किंवा पितांबरी असतेच, याने ही सिंक क्लीन करून बघा। याने पण सिंक खूप छान प्रकारे चमकतं आणि खूप क्लीन निघतं।
या व्यतिरिक्त सुद्धा आपण एक चूक करतो, सिंकमधली जी जाळी असते तर ती सिंक क्लीन करतो, त्यामुळे देखील त्याच्या खाली काळेपणा जमा होतो, फंगस जमा होतो आणि तो लवकर निघतही नाही. तर तुम्ही बघू शकता, मी जस्ट पितांबरी पावडर वापरून सिंक क्लीन केला आहे, तर ती बघा एकदम नव्यासारखी चमकत आहे. तर मैत्रिणींनो, आपण ही चूक बऱ्याचदा करत असतो की आपण भांडी क्लीन करण्यासाठी पण तो स्क्रबर यूज करतो आणि सिंक क्लीन करण्यासाठी पण तोच स्क्रबर यूज करतो. तर आपल्याला ही चूक टाळायची आहे, तर आपल्याला भांडी क्लीन करायला वेगळा स्क्रबर ठेवायचा आणि सिंक क्लीन करायला वेगळा स्क्रबर ठेवायचा. तर हा माझा भांडी क्लीन करायचा स्क्रबर आहे आणि तो बाजूला ठेवला मी. आता तो सिंक क्लीन करण्याचा आहे. त्यानंतरची चूक ही देखील बऱ्याच बायकांच्या हातून घडत असेल. पोळ्या केल्यानंतर पोळपाट बेलणं हे आपल्याला प्रत्येक वेळेस वॉश करायचं आहे. बऱ्याचदा आपण काय करतो, पुसून असंच ठेवून देतो, त्यामुळे त्याच्यावर देखील कॉक्रोचेस येतात, किडे येतात. त्यामुळे ते देखील आपल्याला रेग्युलर वॉश करायचं आहे. एक दिवसातून तुम्ही जर 2दा पोळपाट बेलणं यूज करत असेल तर तुम्हाला प्रत्येक वेळेस काही लिक्विड वगैरे लावून वॉश करायची गरज नाही आहे. जस्ट पाण्यानेही वॉश केलं तरी सुद्धा चालेल, बट न वॉश करता आपल्याला ठेवायचं नाही. त्याचप्रमाणे आपल्याला स्वयंपाक करताना भाज्या वगैरे कट करून तशाच किचन वाट्यावरती ठेवायची सवय असते. कोणत्याही वस्तू आपल्याला स्वयंपाकघरात उपयोगात आणायच्या असेल तर त्या नेहमी झाकून ठेवायच्या आहे. त्याचबरोबर आपण स्वयंपाक करताना कोणतीही भांडी यूज करत असेल तर भलेही ते भांडी घासलेली असेल तरी सुद्धा स्वयंपाकाच्या आधी ती भांडी अगोदर पाण्याने वॉश करून घ्यायचे. मैत्रिणींनो, आपल्या प्रत्येकाच्या घरी घासलेली भांडी ठेवण्यासाठी अशा प्रकारचे एक टोपलं तर असतंच. आपण आपली खरकटी भांडी तर रोज घासतो, मात्र हे टोपलं घासायला विसरतो. तर ही चुकी देखील आपल्याला टाळायची आहे. रोज जरी पॉसिबल नसलं तरी सुद्धा हप्त्यातून 2 किंवा 3 वेळा हे टोपलं आपल्याला व्यवस्थित क्लीन करायचं आहे आणि त्यानंतरच घासलेली भांडी आपल्याला त्यामध्ये ठेवायची आहे. तर मैत्रिणींनो, आपण किचनमध्ये काम करताना अशा छोट्या छोट्या चुका करत असतो, त्या आपल्याला माहितीही नसत्या. त्यामुळे आपलं भरपूर नुकसान देखील होतं. काही जण अशा भाज्या कट करण्यासाठी प्लॅस्टिकचा चॉपिंग बोर्ड यूज करतात. तो प्लॅस्टिकचा चॉपिंग बोर्ड शरीरासाठी किती हानिकारक आहे हे प्रत्येकालाच माहिती आहे. तर ही चुकी देखील सगळ्यांना टाळायची आहे आणि अशा प्रकारचा वुडनचा चॉपिंग बोर्ड घ्यायचा. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ थोडासा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की कळवा. या व्यतिरिक्त आपल्या मित्रपरिवारासोबत सुद्धा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा.